देखिए जयेश पाटिल तो पिछले मैच में चमक गए, लेकिन जयेश जूनियर भी बहुत जबरदस्त बैट्समैन है, बहुत ही कंप्लीट टेक्निक बैट्समैन है। गेंदबाजी कर रहे आकाश पाटिल, सामना करेंगे बैट्समैन कुणाल। फील्ड की जमावट शॉट थर्मेन, डिपिच गली, कवर पॉइंट, शॉट फाइन लेग घेरे में। ऑन दी राइज खेलने की कोशिश, बल्ले का मोटा सिरा लेके फ्लाई स्लिप में गेंद, कोई रन नहीं। देवडुंग जो कि अमना परिसर में आता है, और देवडुंग की जब भी बात निकलती है नो डाउट एट ऑल बलवंत दलवी वन ऑफ द क्लास प्लेयर, और विजय केने आमदार चषक 2016 में 73 रनों की बहुत बढ़िया बारी खेली थी विजय केने ने। पटकी भी गेंद, फिर स्लाइस किया, मोटा सिरा, गैप में ट्रैवल हुई, 4 रन। संकटात वेल प्रसंगी धावून जातो हा संकटात, आमचा महेंद्र पाटील दादा बसलाई साऱ्यांच्या मनात। देखिए शॉट तो अच्छा नहीं था, रिजल्ट अच्छा था, वह गेंद गैप में ट्रैवल हुई। अगली 2 टीमों को टॉस के लिए 10:30 बजे जो मैच रहेगा ठाकुरपाड़ा और कारिवली। पहले दिन जो मैच नहीं हुआ था, कमेटी ने भी कमर कस ली है। बढ़िया गेंद, अतिरिक्त उछाल, सरप्राइज गेंद, बैट्समैन को कहती हुई गुड इवनिंग। सरप्राइज गेंद, अतिरिक्त उछाल, अतिरिक्त पेस भी रहा था आकाश पाटिल के पिछली गेंद पर। स्कोर है सुमित कुमार एंड कंपनी का 5 रन, 1 पे खेल रहे जयेश जूनियर। कुणाल ने बना रखे हैं 4 रन। राइट आर्म ओवर द स्टंप्स, स्विंग एंड मिस, पांव नहीं चल रहे, क्रीज बॉक्स में ही घूम रहे। जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। रजनी क्रिकेट लेट आत्माराम गुलवी चषक में आप सभी का हार्दिक स्वागत। प्रथम नागरिक फोकसमैन सरपंच महेंद्र पाटिल और साइंस स्पोर्ट खारगांव। आकाश पाटिल इस मर्तबा ऑन द राइज खेला है, लेकिन गेंद स्लॉट में आ गई है, वाइडिश ऑफ लॉन्ग ऑफ चली गई है। अंपायर के इशारे का इंतजार है। 4 या 6 रन। साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्याने तो फेमस झाला। महेंद्र पाटिल माणूस भला, करी तो मदत गोरे। देखिए गेंद ओवर दी रोप्स जाती हुई 6 रन। फिर से देखते हैं दूसरे एंगल से, थोड़ा अल्ट्रा स्लो मोशन में प्रिंस का टेलीकास्ट। हाई एंड हैंडसम 6 रन। 1 ओवर की समाप्ति, मिला जुला ओवर, कुल मिलाकर रन बने 11, विकेट गिराए। हालांकि बॉडी बैलेंस जो था वो नहीं बता रहा था कि लॉन्ग ऑफ पे खेलने जा रहे हैं, लेकिन कहते हैं कि गेंद जब आपके स्लॉट में आती है और आउट ऑफ प्लॉट जाती है तो आप ज्यादा ताकत झोंकते हैं। जैन देवडुंग की तरफ से नए गेंदबाज प्रलेश को बुलाया गया है। ललेश का सामना करेंगे जय जूनियर, कंप्लीट टेक्निक बैट्समैन है सुमित कुमार क्योनी दिवे के। अगली 2 टीमों को टॉस के लिए आना है। रानल, विलास स्मृति रानल और गावदेवी वेले के कैप्टन ललेश। पहली गेंद यॉर्कर गेंद, लेकिन उतनी बढ़िया स्टंप कवर के बल्ले की जड़ से गेंद को टर्न कर दिया ऑन साइड में। शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग पर 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ 12 रन। 5 दिन केंद्रीय राज्य मंत्री में रंग भरा था प्रसाद परब सर ने, आज हमारे साथ जुड़ चुके हैं।
रतन बुआ चषक का जब भी इतिहास लिखा जाएगा, कमेंट्री दुनिया का एक ही नाम रहेगा, प्रसाद परब सर। 11 साल से लगातार मॉनिटरिंग और कमेंट्री की, पटकी भी गेंद, बाउंसर है, हुक भी किया है, पीछे खिलाड़ी हैं, कैच छूटा वहां पर, हालांकि हाना चलती भी। फिर से हम रिप्ले में देखेंगे, मेरा अपना मानना है फिर नजर हटी थी। ये देखिए अटपटे अंदाज में हुक किया था, हालांकि पीछे खिलाड़ी ने आसान सा कैच गिरा दिया। काफी नाराज है बलवंत दलवी। एक रन आता हुआ हनुमान ने वो कैच छोड़ा था। 13 रन बिना किसी विकेट के दूसरे ओवर का खेल चल रहा है। विलास स्मृति रानाल, बिग बट, चिराग माली को देखने के लिए तैयार हो जाइए। वेले टीम में भी एक से बढ़कर एक खिलाड़ी, खासतौर से यश त्याग। तेज तरार गेंद छोड़ दिया वाइट, लेकिन किस्मत अच्छी थी कि विकेट कीपर के हाथों से गेंद शॉर्ट टर्नमैन के फील्डर के पास कैद हुई। 1 रन से 14 पे स्कोर। वाइट गेंद थी, राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए। गति परिवर्तन, हल्के हाथों से केवल दिशा दी, तिरछे बल्ले से शॉर्ट टर्नमैन पर 1 रन। लगातार स्ट्राइक रोटेट कर रहे हैं जय जूनियर। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 15 रन बिना कोई विकेट के। दूसरे ओवर का खेल चलता हुआ आप देख रहे हैं। मुकाबला सुमित कुमार एंड कंपनी, क्योनी दिवे बनाम जय हिंद देवड़ू। लैलेश कुणाल को फिर ऑन द राइज खेला है। इस मर्तबा लॉन्ग ऑफ पे आकर फील्डर ने गेंद को रोका है। 2 रन बने। शायद कुणाल को ये इंस्ट्रक्शन है कि आपको सिर्फ मारना ही है, गेंद कहां भी रहे। ये तो शुभा धुमाल ऐसे इनको इंस्ट्रक्शन दिए कि इतवार भी रहे तो आपको छुट्टी नहीं करना है। अच्छा गेम प्लान सुमित कुमार का। इस मर्तबा बल्ले के जड़ पे लगी है गेंद, लुढ़क कर पहुंची मिड विकेट पर। 1 रन। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन बिना किसी विकेट के दूसरे ओवर का खेल चलता हुआ। सेकेंड ओवर इन प्रोग्रेस, 18 विदाउट लॉस। ऊपर लगी है, देखना है क्या कुछ हुआ है। अपील जरूर हो रही है। आउट हो गए बैट्समैन जय जूनियर। संगी धावून जातो हा संकटात, वेल प्रसंगी धावून जातो हा संकटात। आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात, आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात। देखना है कि नए बैट्समैन डगआउट से आते हुए आप देख रहे हैं। लेट आत्माराम गुलवी चषक 2022 बहुत ही सुहानी शाम, दुधिया रोशनी मैदान को अपनी बाहों में समेटती हुई। ठंडी हवा के झोंके बह रहे हैं खारबाओं के सरजमीन पर। जिस गांव का तालुका में है भाव, वो है खारबाओं। आप सभी का हार्दिक स्वागत है। साइंस खारबाओं ने एड़ी चोटी का जोड़ लगा दिया। सुबह 11 बजे मैच शुरू किया और लगभग 6 बजे तक मैचेस होते रहे। भिवंडी तालुका लगता है अगला महीना भी नहीं सोएगा, इसलिए कि 11 तारीख से बाली ट्रॉफी शुरू है। इन बिटवीन बहुत से दिन रात के कप भी हैं।
और जहां बाली ट्रॉफी खत्म होंगी वहां आरएस कप शुरू होगा। सुरई में भी दिन और रात की रोशनी में केपीएल है। बापगांव में भी केंद्रीय मंत्री चषक है। इकाडे में भी है। अच्छी गेंद, निकल के मारने की कोशिश, लेंथ को खींच लिया गेंदबाज ने। हाउ इज दैट, सवाल पूछा, वहां पर नकार दिया। वॉइस ऑफ महाराष्ट्र पब्लिक फिगर का ताल्लुक इसी इलाके से, पैगांव से। वो बिजी रहने की वजह से सिर्फ ओपनिंग सेरेमनी में हमारे साथ रहे। आज प्रसाद परब सर हमारे साथ हैं और उनके जो बेटे हैं, ये बहुत ही खुशी की बात है इस इलाके के लिए। वो जो उनके बेटे शुभम गौली हैं, अच्छी गेंद, वो एमएस मास्टर ऑफ सर्जन की डिग्री के लिए ऑल इंडिया में चुने गए। हम उनको शुभकामनाएं देते हैं। आखिरी दिन आपके साथ रहेंगे, मैं आज ही आपके साथ हूं। अठारह रन 3 विकेटों के नुकसान पे, 18 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। ओवर नंबर 3 चल रहा है, आप देख रहे हैं। प्लेट आत्माराम गुलवी चषक 20-22। लास्ट ऑफिशियल कॉल है दोनों टीमों के लिए। गावदेवी वेले के कैप्टन और विलास स्मृति रानाल के कैप्टन। खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए विजय। विकेट हासिल करते हुए नए बैट्समैन बल्लेबाजी को दर्शन आए। किया हवा में, फिर कैच छूटा और गेंद निकल गई है स्क्वायर स्टारमैन पर 4 रन। गली के चक्कर में बच गए बैट्समैन दर्शन। गली महबूब की हो या क्रिकेट की, इसके चक्कर ज्यादा अच्छे नहीं रहते हैं। पकड़े जाने का डर रहता है, लेकिन यहाँ बच गए बैट्समैन। ये देखिए दूसरे एंगल से, हालांकि ताकत नहीं थी, अधूरे मन से कट शॉट खेला था, केवल बल्ले की फेस को खोलते हुए। स्कोर है इस वक्त 22 रन 2 विकेट। इस मरतबा खींच के मारा, आउटफील्ड में खिलाड़ी है और बढ़िया कैच डीप मिड विकेट पे आउट हो गए दर्शन। साईश ग्रुप का रखवाला, कारभाव गावाचा माणूस भला। विकेट नंबर 3 यहां पर गिरता हुआ। स्कोर है इस वक्त केवल 22 रन। देखना है नए बैट्समैन बल्लेबाजी को कौन आते हैं। विजय ने इस ओवर में 2 झटके दिए। बहुत ही सुहाना मौसम, लेकिन जिस दिन से बूंदाबांदी भी। प्रसाद परब सर, आपकी मालूमात के लिए, हमने टॉस किया, मैच सुपर ओवर में गया, सुपर ओवर रुक गया क्योंकि बारिश हुई, लेकिन उसके बाद सुपर से ऊपर मैचेस हुए। हॅलो, नक्कीच डोंगेगावचे नवनिर्वाचित सरपंच सन्माननीय जितेंद्र पाटील साहेबांनी ह्या आयोजनाला, नियोजनाला आणि खास करून महेंद्र पाटील साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या नियोजनाला सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद जितेंद्र पाटील सर.
अंदाज अपना अपना। आज सुनील शिल्के की ड्रेसिंग का अंदाज भी अलग है। एक और विकेट गिरता हुआ और हैट्रिक पे आ गए यहाँ पर, रन आउट हुए, लेकिन इस ओवर में 3 विकेटें गिरी है। वाकई में शुभात धुमाल अगर देखा जाए तो जो बल्लेबाजी है, यस कैच लिया वहां पर, हैट्रिक नहीं हुआ है लेकिन हैट्रिक पे आ गए विजय। शुभात धुमाल भी क्या करेंगे, आज ही खाली आराम किया है, वरना पिछले 20 दिन से दिन में 3 और रात में 3। इस बीच ये गेंद बीट किया ऑफ स्टंप के बाहर। नहीं, वाकई में मेरे जितने भी साथी कमेंटेटर है बहुत उत्साह बढ़ाते हैं। और प्रसाद परब सर ने कहा था केंद्रीय राज्य मंत्री चषक में 5 रात बहुत इंजॉय हमने किया। ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है, 22 विकेटें गिरी है, 4। अगली 2 टीमों को आखिरी ऑफिशियल कॉल है। गावदेवी वेले के कैप्टन और विलास स्मृति रानाल के कैप्टन। बिग बट चिराग माली। एक बात तो हुई है शुभात धुमाल, जब बाहर की टीमें आ रही है तो भिवंडी का क्रिकेट भी निखर रहा है। जयेश पाटिल को दिखाया जा रहा है, वो 2 स्टार विद 70-70। तारीफ सैयद ब्रांट। जयेश पाटिल वंडर बॉय ऑफ भिवंडी एंड आर्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी। हालांकि मैं अक्सर कहता हूं कि दीपक मडवी अगर मॉनिटर पे देखे तो उनकी उम्र दिखती ही नहीं, लेकिन जयेश पाटिल का भी जैसा चेहरा है, मुझे नहीं लगता अगले 10 साल तक उनकी एग्जैक्ट उम्र को कौन पहचान पाएगा। हालांकि उनकी एज उतनी नहीं है। इस मर्तबा यॉर्कर लेन की गेंद। कहा जाता है कि औरत से उसकी उम्र ना पूछी जाए और मर्द से उसका पगार। बाईस रन मैजिकल वाइस एंजॉय करते हुए यूट्यूब पे। अच्छी गेंद। देखिए, मैंने कल भी पायगांव और पाए का मैच देर रात चला था तो कहा था कि पाए ने 4 हीरे दिए तालुका क्रिकेट को। दीपक मडवी, जीतू गौली, प्रवेश देवलीकर, लेकिन सबसे बढ़कर वॉइस ऑफ महाराष्ट्र पब्लिक फिगर डॉक्टर गौली सर। मनीष पाटिल ने मुझे वडगर में पूछा था कि कितने मैच किए, उनको बता दिया था मैंने 3 बजे से रात के 5 बजे तक जितने दिन किए हैं वो गिनना मुश्किल है। इस मर्तबा स्लॉक कर दिया है, गैप में गेंद है और गेंद निकल जा रही है मिड विकेट के ऊपर। 6 रन। साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्याने तो फेमस झाला। और विलास स्मृति रानाल के कैप्टन पहुंच चुके हैं। वेलकम चिराग माली, बिग बट ऑफ रानाल। गावदेवी वेले के कैप्टन, आपको तुरंत ही टॉस के लिए पहुंचना है। मुकाबला होने जा रहा है वेले ने भी केंद्रीय मंत्री चषक में परफॉर्म बहुत अच्छा किया था, लेकिन आगासन के ओमकार पाटिल ने गोल्डन 6 लगाकर वेले का सपना तोड़ दिया था। बॉलिंग बहुत लाजवाब हो रही है, हालांकि सिक्सर जरूर आया है। बढ़िया गेंद आगे रखा था, आगे बढ़ के खेलना चाहते थे। गेंद बल्ले के करीब से जाती हुई विकेट कीपर के पास बैट्समैन को बीट करती हुई। स्कोर अभी भी रुका हुआ है 28 रन 28। जैन देवडुंग, जिसके करीब वॉइस ऑफ महाराष्ट्र की सदाबहार आवाज अजीगरत रहते हैं, किरोली में बल्ले के अंदर लगी, शॉर्ट फाइन लेग पे गई। 1 रन। 1 रन से
स्कोर आगे सरकता हुआ 29 रन 4 विकेट। कप्तानी लाजवाब कर रहे हैं बलवंत दलवी। आकाश पाटिल है कप्तान, लाजवाब कप्तानी कर रहे हैं। अभी तक आज़ादी नहीं मिली है सुमित कुमार एंड कंपनी केवनी दिवे के बल्लेबाजों को। समीर एक सिक्सर लगा चुके हैं, सूरज एक चौका लगा चुके हैं। गेंदबाजी कर रहे गेंदबाज विजय ललेश निकल के मारा, एज एंड गॉन। विकेट नंबर 5 गिरता हुआ यहां पर आउट होके चले गए बैट्समैन सूरज। वेल प्रसंगी धावून जातो हा संकटात, आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात, आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात। विकेट नंबर 5 गिरता हुआ और क्या सुभाष 4 ओवर समाप्त हो चुके हैं। यस, 4 ओवर की समाप्ति, रन बने 29, विकेटें गिरी है 5। 1 ओवर बचा है जहां से लगभग 10 के ऊपर देखना होगा अगर इस मुकाबले को जीतना है तो। कल बहुत बढ़िया परफॉर्म रहा पाए टीम का भी और पायगांव टीम का भी। काफी उभर कर आए जीतू गौली, दीपक मडवी, लेकिन जीतू देवलीकर का भी कमाल का परफॉर्मेंस रहा था कल देर रात। चंदन देवलीकर आखिर तक फाइट बैक करते रहे। जीत और हार क्रिकेट का एक शोभा है, एक को जीतना एक को हारना है, लेकिन जीत होना चाहिए हमेशा क्रिकेट की। खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए डेथ ओवर में 4 मिनट बचे हैं देवडुंग टीम आपके, अथवा आपको वरना आपको पेनलाइज किया जाएगा। हेलो हेलो 5 गेंदें बची है। एक और झटका लगता हुआ यहां पर 5वां विकेट गिरा है 29 के योग पर, 6ठा विकेट गिरा है। गेंदबाजी कर रहे हैं आखिरी ओवर में आकाश जूनियर। एक टीम में जब 2 नाम रहते तो काफी मुश्किल हो जाती है नाम को जज करने में। इस मर्तबा सवाल पूछा वहां पर, लेकिन चुरा लिया है तुमने जो रन को। बल्लेबाज लेग बाई चुराते हुए 1 रन से स्कोर 30 रन 6 विकेट, 30 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट। ड्राइव की आउटफील्ड में दूसरे की कोशिश, रन आउट। करण पाटिल हमसे जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत है। वेले की कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल है आपके लिए।
वेले के कैप्टन चिराग माली आ चुके हैं। इकतीस रन 7 विकेट। ये खूबसूरत ट्रॉफीज आप देख रहे हैं, कलर कॉम्बिनेशन भी लाजवाब है, मरून विथ गोल्डन। कितनी गेंदें बची है डेथ ओवर में? 3 गेंदें बची कुछ करने के लिए। अभी तक की जो बल्लेबाजी है वो इतनी खास नहीं रही है। इस मरतबा कहीं पे निशाएं, कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, बैट्समैन को पड़ा पछताना, सॉफ्ट डिसमिसल, एक और विकेट। प्रसंगी धावून जातो हा संकटात, आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात, आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात। विकेटों की झड़ी लग गई है। 31 रन 8 विकेट। पिछला मैच जयेश पाटिल ने 2 ओवर में समाप्त किया था। 40 रनों की बहुत बढ़िया बारी खेली थी, 8 चौके जड़े थे। इसीलिए कहा जाता है क्लास इज परमानेंट। क्लास कभी भी नहीं मरता है। भिवंडी तालुका में कुछ ऐसे खिलाड़ी हैं जिनको आप नींद में से भी उठा दो और बल्ला थमा दो तो वो अपना ही स्वाभाविक खेल खेलेंगे। दीपेश माली 46 खेला था, जानता राजा को हराया था मानकुले ने। दीपेश माली आज दीपेश माली ने 46 रनों की ज़बरदस्त बारी खेली। लाइन ऑफ मानकुली और जानता राजा के लिए सरदर्द बन गए। सरदर्द वाले बैट्समैन खींच के मारा है, पीछे खिलाड़ी है, पहले बाउंस पे गेंद निकल गई है, मिड विकेट पर 4 रन। साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्याने तो फेमस झाला। महेंद्र पाटील छोटी गेंद थी, बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया, पुल किया गेंद को, 4 रन। डूबते को तिनके का सहारा, बुढ़त्याला कारीजा आधार। 4 रन से 35 पे पहुंचा है स्कोर। ऊपर लगी है, आउट हो जाएंगे। इस तरह कुल रन बने 35-36 की चुनौती जय हिंद देवड़ुम के सामने रखिए। आइए चलते हैं अगले टॉस की तरफ। अक्षय आपको कॉइन लाना है। दोनों कैप्टन टॉस बॉक्स से जुड़ जाना है। रंजना आई वो प्रदीप स्मृति टॉस बॉक्स, जहां पर यादगार वो फोटोज हैं जो साइंस खारबाव ने कप को जीते हैं। ये देखिए बाली ट्रॉफी जीतने का फोटो, जहां पे इरफान वायरमैन, एमएलए महेश चोगले, फरहान पटेल, पूरी टीम नजर आ रही है। ऑल द बेस्ट बिग बर्ड चिराग माली। गावदेवी वेले के कैप्टन गावदेवी वेलेचे कर्णधार वेलेवर नाही आल्यात। जब तक गावदेवी वेले के कैप्टन
आइए हम आपको लिए चलते हैं मैच की तरफ। मैच को शुरू करना है। आगे आगे चिराग मली बैठ जाओ। ये देखिए मॉनिटर पे A1 जोड़ी दिखाई जा रही है, लेजेंड ऑफ भिवंडी विलास सर और महापौर सौभाग्यवती प्रतिभा विलास पाटिल। चला फिल्डिंग लावून घ्या, पंच येत आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि ओपनिंग बॅट्समन सुद्धा पाठवायचे ताबडतोब देवरुंग संघाने। टॉस होण्यासाठी थोडा वेळ आपण सुरू करूया सामना। एक संगणक अजून येणं बाकी आहे तिकडे आमच्या टॉस बॉक्समध्ये, जिथे मात्र सिद्दीक भावे सज्ज आहेत। चालू असलेला सामना तुम्ही पाहतात। त्याच्या दिवशी आपण बघतो की काही कमी धावसंख्येचे सामनेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात मैदानावर। या सामन्यात आपण जर बघितलं धावसंख्या कुठली गेली ती 35 आणि 36 धावसंख्येचं लक्ष। मागच्या सत्रात आपण बघितलं की 42 धावसंख्येचं लक्ष आणि अवघ्या 2 षटकांमध्येच मात्र जयेश पाटीलने ते पूर्ण केलं। पहिल्या सामन्यात आपण बघितलं 28 धावा, त्यानंतर आपण बघितलं मागच्या सामन्यात आपण बघितलं की 42 धावसंख्येचं लक्ष सुद्धा पार झालं आणि बघायचं आता मात्र 36 धावसंख्येचं लक्ष आहे मैदानावर देवरुंग या संघासमोर। गोलंदाजी चांगली झाली। आपण बघूया 17 प्रसादामध्ये आकाश पाटील 1 षटक हाताला, 11 धावा खर्च केला, विकेट नाही त्याला मिळाली। त्यानंतर आकाश ज्युनियरने 1 षटक हाताळलं, निर्णायक षटक, 6 धावा खर्च करून 2 विकेट मिळवल्या। लल्लेशने मात्र 1 षटक हाताळलं, 7 धावा खर्च करून 1 विकेट। लल्लेशने 2 षटकं आपण बघितली, 2 षटकात 14 धावा 3 विकेट, गुड बॉलिंग। आणि विजयचं 1 षटक आपण बघितलं, खूप चांगली गोलंदाजी केली विजयने सुद्धा, 4 धावा खर्च करून 3 विकेट्स त्याने आपल्या नावावर केले। त्यामुळे गोलंदाजीचा इम्पॅक्ट खूप चांगला पाहायला मिळतोय या स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवी स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये। मागच्या सामन्यात सुद्धा आपण बघितलं की जवळजवळ 7 फलंदाज बाद झाले होते फलंदाजी करत असताना, ते म्हणजेच शिलुमत वळ या संघाचे। आणि आज आपण बघितलं की तब्बल 9 फलंदाज बाद झालेत या सामन्यामध्ये। 36 धावसंख्येचं लक्ष आहे। गावदेवी विलेज के कैप्टन तुरंत ही रिपोर्ट करना है टॉस के लिए। इस ओवर टू प्रसाद परब सर। लक्ष 36 धावेंचं आहे। काही पुरस्कार त्या स्पर्धेत आम्हाला लाभलेले आहेत, मी आवर्जून उल्लेख करेन। या सर्व ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात। इताडे गावचे सरपंच सन्माननीय जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफीज लाभल्या त्या स्पर्धेमध्ये। मालिकावीरसाठी आपण बघतोय या स्पर्धेमध्ये आपल्याला बाईक पाहायला मिळते। परुडी गावचे समाजसेवक सन्माननीय मोसम शेठ पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला ही बाईक लागलेली आहे। निश्चित यांचं आगमन तुम्हाला आमच्या बॅटफोर्ड तुम्हाला पाहायला मिळेल। मोसम शेठ पाटील यांचं आगमन थोड्याच वेळात होईल, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला बाईक लाभलेली आहे। स्वर्गीय भीम सावळाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मिनार भीम पाटील यांच्या माध्यमातून समाजसेवक पिसवलीचे धन्यवाद सन्मान चिन्ह सुद्धा आहे। प्रसाद परब सर, मैं आपको रोक रहा हूँ प्लीज, सॉरी। आइए टॉस के लिए वेले की कैप्टन पहुंच चुके हैं, थोड़ा जल्दी आना है। और टॉस के लिए उन 2 क्रिकेटर को मैं आवाज दूंगा। भिवंडी तालुका क्रिकेट का जब भी इतिहास लिखा जाएगा तो ये 2 खिलाड़ी टॉप 10 में जरूर रहेंगे। वो हैं वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल और हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी। दोनों से रिक्वेस्ट है टॉस को आना है। वेले के कैप्टन थोड़ा तेज आइए। मोस्ट वेलकम दीपक मडवी, हार्ट ऑफ भिवंडी, एंड मोस्ट वेलकम जयेश पाटिल, वंडर बॉय, मोस्ट वेलकम। वेले के कैप्टन भी जुड़ चुके हैं, स्वागतम।
देखिए, टॉस में आपको बताना चाहता हूं, एक तरफ वो नाम है साइस खारबाओं, जो ग्रामीण क्रिकेट और सिटी क्रिकेट इस सीज़न में दोनों में धमाल मचाए हुए, और एक तरफ वो नाम जो प्रथम नागरिक हैं और क्रिकेट और खारबाओं में एक अलग ही पर्सनालिटी है, सरपंच चषक। आपको कहना है या तो सरपंच चषक या तो साइंस स्पोर्ट, सिक्का किसको दूं? ये जयेश पाटिल है। मैं बोलता हूँ साइंस कहना है सरपंच। हो सकता है साइंस कारबाव से आपका मैच बात में हो, फिलहाल सरपंच आया है। बहुत धन्यवाद दोनों हमारे खिलाड़ियों का, ऑल द बेस्ट। चिराग माली, बिग बट ऑफ रानाल, मशहूर ऑलराउंडर, लेकिन खारबाव में ये जो शो हो रहा है, जो हर जगह मशहूर हो रहा है, कैसा लग रहा है खेलते हुए? बहुत अच्छा लग रहा है, क्योंकि फर्स्ट टाइम खारबाव में डे नाइट हो रहा है और इससे अच्छा तो कभी हो नहीं सकता। टॉस जीता है, क्या करेंगे? फील्डिंग करेंगे। चिराग, ये बताइए कि ऊपर की बल्लेबाजी थोड़ा ऊपर नीचे चल रही है पिछले कुछ मैचेस से, कुछ उसका प्लान करके आए हैं आप? प्लान तो कुछ नहीं, सबसे एक्सपेक्टेशन है कि अच्छा खेले और मैच जिताए। देखिए, बहुत अच्छा परफॉर्मेंस टीम का ज़रूर रहा है, लेकिन ये बताइए कि पावर प्ले में आपके साथ कौन से गेंदबाज हैं जो वेले टीम के विकेट हासिल करेंगे? भावेश चौधरी है। वेल बिगन इज हाफ डन, गवली सर कहते हैं शुरुआत अच्छी होने जा रही है। हाँ ज़रूर। ऑल द बेस्ट। निलेश, पहिले कसा वाटतो या शो मध्ये? खूप चांगला, खूप मस्त वाटतं. नाणेफेक जिंकली असती ते काय? फिल्डिंग केली असती. आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे, काय लक्ष आहे माइंडमध्ये? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. कुठले फलंदाज आहे जे इनिशियल ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट देतील? साजन आहे, भावेश आहे, केतन आहे, चांगले बॅट्समन आहेत. ट्रम्प कार्ड कोण राहील? साजन. अटीतटीचा सामना होईल? हो नक्कीच. All the best. The news from the toss box is big. The toss elected. Ball first is back to the commentary box. थँक्यू सो मच सिद्धीजी भावे. फ्री हिट बॉल असेल, कारण 2 बाउन्सर आता आलेत. सेकंड बॉलला नो दिले पंचांनी. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. चांगला चेंडू, ब्युटिफुल डिलिव्हरी, अत्यंत भेदक आणि वेगवान गोलंदाजी या षटकामध्ये तुम्ही आता सूरज भोईर कडून छाप सोडत असताना. देखिए प्रसाद सर, बिना स्पॉन्सर के कुछ भी नहीं, और ये जो बाइक आप देख रहे हैं, आपको तो पता है बड़ौडी के मशहूर उद्योगपति डैशिंग डायनामिक मौसम पाटिल साहब ने हमें स्पॉन्सर किए, मैन ऑफ द सीरीज की ये बाइक, और वो अब थोड़ी देर में हमसे, और ये देखिए मौसम पाटिल साहब हमसे जुड़ चुके हैं. हम आपका हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक बात है, इस उद्योगपति को तो मैं बाइकर देने वाला कहूंगा, बाइकर जीतने वाला नहीं, बाइकर देने वाला. मैन ऑफ द सीरीज की बाइक का स्पॉन्सर बड़ौडी के बहुत ही मशहूर उद्योगपति डैशिंग डायनामिक मौसम पाटिल साहब हमसे जुड़ चुके हैं. आपका हार्दिक स्वागत, जिन्होंने हमें मैन ऑफ द सीरीज की बाइक दी है. महेंद्र पाटिल और साइंस खारबाव की तरफ से वेलकम. इज बैक टू द कमेंट्री बॉक्स. एकदम बरोबर उल्लेख केला तुम्ही, कारण आपण बघितलं असेल केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये आपण बघितलं की त्यांच्यासोबत आपण काटाईचे काशीनाथ पाटील साहेब सुद्धा उपस्थित होते. आणि कल्याण डोंबिवलीचं क्रिकेटच्या मध्ये सांगायचं झालं तर डोंबिवली ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा आपण बघतो काशीनाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून मॅक्झिमम क्रिकेट टुर्नामेंटला बाईक प्रोव्हाइड करण्यात येते, बाईक्स पुरस्कृत करण्यात येते. आणि सुद्धा त्यांचे मित्र तुम्हाला पाहायला मिळतात की मौसम शेठ पाटील सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये बाईक पुरस्कृत करत आहेत. ही ओळख राहिली आहे या दोन्ही व्यक्तिमत्वांची. आणि काशीनाथ पाटील साहेब आणि मोहन शेठ पाटील, मौसम शेठ पाटील दोघांचे अत्यंत जिवलग मित्र सुद्धा आहेत. हे सुद्धा आपण आवर्जून त्याचा उल्लेख करतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होते पुन्हा सूरज भोईर. तिन्ही व्यक्तिमत्वांना मी अंदूरच्या स्पर्धेत मी एकत्र बघितलं होतं व्यासपीठावर. नेक्स्ट बॉल, वेगवान चेंडू, अत्यंत भेदक मारा. काय गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. आपल्या गोलंदाजीने आपल्या वेगाची छाप सोडली या खेळाडूने. वॉट अ बॉलिंग. सूरज भोईर
इथे 36 धावा सुद्धा आमच्यासाठी पुरेशा डिफेंड करण्यासाठी याचं उत्तर त्याने पहिल्या षटकामध्ये दिलं आहे. जरी या षटकामध्ये 2 बाउन्सर त्याने टाकले, नो बॉल पाहायला मिळाला, पण त्या नो बॉलवर मात्र निश्चित बघितलं की फ्री हिट मात्र होती पुढच्या चेंडूवर, पण ती फ्री हिट कॅपिटलाइज झाली नाही आणि धावसंख्या अत्यंत माफक आहे धावफलकावर, ती फक्त 4 धावा. सुपर बॉलिंग, जबरदस्त कमबॅक टीम केवणी दिव्या या संघाच्या माध्यमातून. पहिल्या शतकामध्ये बोलबार राहिला देवळूण संघाचा, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आणि सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते की या खेळपट्टीवर गोलंदाजी खूप चांगली होते प्रत्येक संघाकडून. चला जास्त वेळ घेऊ नका, सामना सुरू करा. आउटसाइड एज फ्लाय होतो चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये आणि क्विक सिंगल, चिकी सिंगल, क्विक सिंगल, एक धाव तिथे कंप्लीट झाली आहे. बॅटमधनं रन येतच नव्हते, तुम्ही बघा बॅटचा फ्लो खूप चांगला पाहायला मिळाला. आउटसाइड एज घेऊन चेंडू फ्लाय झाला फ्लाइंग स्लिपमध्ये, ती मात्र एकदा कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावर 5. आपण पाहतात व्यासपीठावर मोसम शेठ पाटील समाजसेवक बरोडी गावचे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला बाईक प्रस्तुत करण्यात आली आहे मालिका वीरसाठी. निश्चित आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करू. आणि मग अशी आपण उल्लेख केला की सिद्दीक भावेने की भिवंडीतल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये बघतो की त्यांच्या माध्यमातून बाईक प्रोव्हाइड करण्यात येते, बाईक प्रस्तुत करण्यात येते. हा त्यांचा मोठेपणा आहे, हे त्यांचं निश्चितच प्रेम आहे क्रिकेट स्पर्धेवर आणि खेळाडूंवर सुद्धा. त्यांच्या माध्यमात एक भलं मोठं पारितोषिक ते मात्र वैयक्तिकरित्या देतात, ते म्हणजेच खेळाडूंसाठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते, 5 धावा अंकित झाल्या धावफलकावर. एक अजून चेंडू शिल्लक आहे, एक चेंडू शिल्लक आहे या षटकामध्ये. 2 आपण सिंगल बघितले, एक वाईड, एक नो बॉल सुद्धा बघितलाय, 2 डॉट आणि अजून एक सिंगल. म्हणजे आतापर्यंत या षटकात आले ते 5 चेंडू. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन तुम्ही पाहतात डाव्याचा फलंदाज बळवंत. चला प्रत्येक षटकामागे चेंडूमागे वेळ नको आहे, फास्ट खेळायचं आहे. पंच आपण सुद्धा पुशअप करा सर्व खेळाडूंना. लहान मुलं मैदानाच्या आतमध्ये जरा दूर व्हायचं प्लीज, लांब जायचं निघून ताबडतोब. पुन्हा एकदा राऊंड विकेट सूरज भोईर. अप्रतिम डिलिव्हरी, वाईट डिलिव्हरी, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातो. वाईट डिलिव्हरी, वेग प्रचंड होता या चेंडूवर. पण सांगतात की वाईट डिलिव्हरी हा लेगस्टिकच्या बाहेरून चेंडू निघून जातोय, नॉट आउटसाइड ऑफ स्टंप. वाईट डिलिव्हरी, धावसंख्या धावफलकावर 6 धावा. वेग प्रचंड आहे पण वेगावर स्वार होत असताना निश्चित दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये सूरज. आणि धावसंख्या धावफलकावर मी पाहतात एकूण आतापर्यंत या षटकात चेंडू फेकले ते 8 गोलंदाजाने सूरजने, आणि धावा खर्च झाला ते एकूण धावफलकावर त्या 6. नेक्स्ट बॉल, भन्नाट वेग, अचूक टप्पा होता बघायच्या दिवशी तर तिथे मात्र विकेट किपरच्या मागे खेळाडू बीट होतोय. चांगली फिल्डिंग, चांगला बॅकअप, रिकव्हर करत असताना स्वतःला 2 धावा धावून पूर्ण केलेत फलंदाजांनी. बघूया आपण चेंडू एक्झॅक्टली कुठे ब्रश होऊन जातोय. भन्नाट वेग होता, अचूक टप्पा, 2 पायांच्या मधून चेंडू हलकासा बॅटला ब्रेश होऊन खालून निघून गेलाय. यस पंच तेच सांगतायत, बॅटची आतली कट घेऊन 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेलाय. आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होऊन धावसंख्येला चांगला आकार मिळाला धावफलकावर. एकूण धावसंख्या अंकित झाली ती एकूण आपण बघत आहोत. मला सांगतात सुनील शेळके त्या 8 धावा धावफलकावर. गोलंदाजीमध्ये आपण बघितलं अत्यंत जबरदस्त वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजेच सूरज भोईर. वेगाने जबरदस्त इम्प्रेस केला आहे खेळाडूने. चौकार षटकार पाहायला मिळाला नाही. निश्चितच आपण बघतो की धावा सुद्धा मात्र अंकित झाले एकूण 8 धावा. सरासरी प्रति षटक मागे आपण जर बघितलं तर 36 धावा करायच्या आहेत 7.20च्या गतीने, आणि त्यापैकी 8 धावा अंकित झाल्या धावफलकावर. आपण पाहत आहोत म्हणजेच मैदानावर एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा साईश ग्रुप खारबाव आयोजित स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा 2022, सौजन्य सरपंच ग्रुप साईश स्पोर्ट्स खारबाव, श्री महेंद्र द्वारकानाथ पाटील सन्माननीय सरपंच खारबावचे, आणि भरपूर काही पुरस्कार त्या स्पर्धेत तुम्हाला मला मिळतात लाभलेत आम्हाला. सर्वप्रथम मी उल्लेख करेन मोसम शेठ पाटील यांचा, समाजसेवक बरोडी यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी बाईक, त्याचबरोबर जगन शेठ पाटील सरपंच इताडे गावचे यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफीज मला पाहायला मिळते. जरा वेळ घेऊ नका, पंच सिग्नल करतायत. प्रत्येक षटकामागे वेळ घेण्याची गरज नाही आहे, सामना सुरू करा. अदरवाईज तुम्हाला ही पहिली वॉर्निंग, पंच तेच सांगतात आम्हाला, ही पहिली वॉर्निंग तुमच्यासाठी आहे. पुढच्या काही वॉर्निंगच्या अगोदर तुम्हाला पेनल्टी लागू शकते, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. टीम केवणी दिवे, स्वर्गीय भीम सावळाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मिनार भीम पाटील समाजसेवक पिसवली कल्याण यांच्या माध्यमातून सर्व सन्मानचिन्ह तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर
माजी नगरसेविका भिवंडी महानगरपालिका स्वर्गीय प्रेमाताई सुरेश पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सुरेश बाबू पाटील माजी नगरसेवक भिवंडी महानगरपालिका आणि मेहुल सुरेश पाटील पाटील समाजसेवक ओवली यांच्यातर्फे सुद्धा सन्मानचिन्ह पाहायला मिळत आहेत. त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ऑनसाईडला प्लेस केलं आहे, मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चेंडूवर येतील, चेंडू कव्हर करतील तोपर्यंत मिळते ते एकच धाव, ती फलंदाज पवनला. त्याचबरोबर स्वर्गीय रमाकांत विष्णू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री नयन रमाकांत म्हात्रे समाजसेवक खारबाव यांच्यातर्फे उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकलसुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. त्याचबरोबर श्री जितू माणेरकर समाजसेवक येलकुंद यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजासाठी आम्हाला सायकलसुद्धा पाहायला मिळते. सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खूप उदार मतांनी मात्र आम्हाला या स्पर्धेमध्ये त्यांनी मात्र स्पॉन्सरशिप दिलेली आहे. निश्चित आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करू. आता स्क्रीनवर मोसमशेठ पाटील बरोडी गावचे समाजसेवक ऑप्शनच्या बाहेर इन्व्हाइट करत असताना वाईट डिलिव्हरी. हल्लीच आपण बघितलं केंद्रीय राज्यमंत्री चषक पार पडला तेव्हा सुद्धा आपण बघितलं की काशीनाथ पाटील यांच्यासोबत सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल मोसमशेठ पाटील आणि आवर्जून डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये सुद्धा आवर्जून त्यांची वर्णी आम्हाला पाहायला मिळते. मोसमशेठ पाटील यांची बरोडी गावचेच आहेत. धावसंख्या दाफलकर 10 धावा दुहेरी अंकात. जयेश पाटील पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट ऑप्शनच्या बाहेर चेंडू पंच केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिची चेंडू कव्हर करतो तोपर्यंत मिसफील्ड झाली. 2 धावाचा प्रयत्न, 2 धावा इथे होणार का पूर्ण? फेक चांगली होते पण 2 धावा इथे सहजगत्या पूर्ण करते देवरुंगचे फलंदाज. आतापर्यंत चांगले कॉन्फिडन्स पाहायला मिळतं बॅटिंगमध्ये. मोठे फटके जरूर पाहायला मिळाले नाहीत निश्चित, पण रनिंग मिडल विकेट स्ट्रॉंग आहे. कॉर्डिनेशन चांगलं आहे दोन्ही फलंदाजांमध्ये, बळवंत आणि पवनमध्ये. आणि आतापर्यंत धावा अंकित झाल्या. धावफलकर पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळते. एकूण धावफलकर 12 धावा. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट जयेश पाटील ऑप्शनच्या बाहेर चेंडूला जाऊ दिलंय, सोडून दिलंय, लेफ्ट केलंय, वाईट डिलिव्हरी, खराब गोलंदाजी. एक तर धावा तुमच्याकडे कमी आहेत. आपण बघतोय की 35 धावा अंकित झाल्या धावफलकावर पहिल्या सत्रामध्ये 36 धावसंख्येचं लक्ष त्यांनी ठेवलंय. आणि आतापर्यंत आपण जर एक्स्ट्राचे धावा जर बघितल्या तर आतापर्यंत या षटकात 2 वाईट, पहिल्या षटकात 2 वाईट, 1 नो बॉल, अशा एकूण 5 ते 6 धावा तरी वाईटच्या स्वरूपात किंवा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाल्यात देवरुंग संघाच्या फलंदाजांना. जयेश पाटील ऑप्शनच्या बाहेर स्लाइस करायचा प्रयत्न होता, आउटसाइड एज, चेंडू फ्लाय झाला आउटसाइड एज घेऊन फ्लाइंग स्लिपमध्ये. तिथून क्विक सिंगल कंप्लीट झाली फलंदाजाकडून, बळवंतकडून. धावसंख्या 1ने पुढे सरकेल, एकूण धावफलकावरती म्हणजेच 13 धावा. इथे मात्र थोडंसं स्ट्रगल पाहायला मिळतंय. मागच्या काही सामन्यात आपण बघितलं की कमी धावसंख्या आणि त्याच्यावर मात्र सेकंड इनिंगमध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली, धावसंख्येचा पाठलाग झाला. पण इथे मात्र धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना थोडंसं नाकी नऊ आणलंय असं म्हणायला हरकत नाही आहे ते गोलंदाज सूरज आणि आता मात्र जयेशने. मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये पूर्णपणे वंचित ठेवलं आहे देवरुंग संघाच्या फलंदाजांना. 36 धावसंख्येचं लक्ष मैदानावर आतापर्यंत 14 धावा आलेत. अप्रतिम फटका, चांगला फाईट, चांगला शॉट, क्षेत्ररक्षकात इथे डीपमध्ये मिसफील्ड आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. स्लॅशी फटका पाहायला मिळाला, पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न होता, टायमिंग झालं नाही. चेंडू थोडासा डायव्हर्ट होऊन मागे फिरला आणि डीप स्वीपर कव्हरला चेंडू कव्हर केला जातोपर्यंत 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केले धावून फलंदाज पवनने. आणि धावसंख्या दिला आकार धावफलक करतो 16 धावसंख्येवर. अजूनही 20 धावांची गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहे ते बरोबर 20 चेंडू आणि 20 धावांची गरज. जयेश पाटील उजव्या हाताने ट्रॅक चेंज करतोय ओव्हर द विकेट. स्लाइस केल्या, अप्रतिम फटका, व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिस्पॅच, कलात्मक फटका पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. साईश ग्रुपचा रखवाला. अप्रतिम फटका, थोडासा अपिश फटका पाहायला मिळतोय. लास्ट मोमेंटला स्क्वेअर कट, अपिश स्क्वेअर कट डीप बॅकवर्ड पॉईंटमधून आणि सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. धावसंख्या 20 धावा धावफलकावर. लक्ष ते 36 धावांचं, अजूनही 16 धावांची आवश्यकता. मॅच बॉल आलेला आहे.
मल्टिपल रोलमध्ये सुद्धा तुम्ही पाहता सुनील शेळके ॲज अ अँकर, ॲज अ कॉमेडेटर, ॲज अ स्कोरर ही भूमिका पार पाडत असताना अल्पेश गायकवाडला सुद्धा खूप मुलाचं सहकार्य मात्र लाभतं या सर्वांकडून. मगाशी आपण बघितलं भाऊ पाटील आमच्यासोबत होते गुणसंख्येच्या भूमिकेमध्ये. सुभाष धुमाळसुद्धा खूप चांगली कामगिरी पार पाडली आहे. ओ द विकेट, शॉर्ट ऑफ लेंथ आहे, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक नाही आहे डीपमध्ये आणि चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा या चेंडूवर, चौकार. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यानं तो फेमस झाला. महेंद्र पाटील माणूस भला तरी तो मदत. जणू काय इरादे स्पष्ट केले जातात मात्र ते म्हणजे या षटकामध्ये देवरूख संघाच्या फलंदाजांनी. कारण पॉवर प्ले होता, पॉवर प्लेमध्ये शेवटची 2 चेंडू शिल्लक होते, 2 चेंडूंशी अप्रतिम फटके पाहायला मिळतात, 2 चौकार पाहायला मिळतात, एक स्लाइस स्क्वेअर कट पाहायला मिळतोय आणि मात्र एक चेंडू ऑन साईडला खूप चांगला स्लॉक्सीचा फटका एक्झिक्यूट करत असताना चेंडूला पाठवून दिला आहे, म्हणजेच वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. 2 चौकार वसूल झाले, धावसंख्येने वेग पकडला, धावसंख्या धावफलकावर तुम्ही अंकित जरी तुम्ही पाहायला मिळते ती कोण 24 धावा धावफलकावर. आता मात्र समीकरण उरले 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 धावांची गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप 28 धावांची तुम्हाला पाहायला मिळते मैदानावर. लक्ष दे 36 धावांचं, 12 धावांची अजूनही गरज. पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपली आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारण्यात येईल आणि अशा मोमेंटला 18 चेंडू करायचे त्या 12 धावा सामना जिंकण्यासाठी. मान्यश्री प्रफुल्ल गोविंद पाटील स्टँड, जगन शेठ पाटील व सुनील शेठ फुलोरे स्टँड, सुरेश बाळामामा म्हात्रे स्टँड, अप्पा इंटरप्राइजेस स्टँड, धर्मराजा स्टँड अशी तुम्हाला स्टँड्स पाहायला मिळतात, ज्यामुळे मात्र स्टँडमध्ये प्रेक्षकांसाठी मात्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक बळवंत आणि सेकंड स्पेलमध्ये येतो गोलंदाजीला तो म्हणजे सूरज भोईर. पहिल्या स्पेलमध्ये विकेट मिळाली नाही, 8 धावा खर्च केल्या, पण वेगाने इम्प्रेस केलं जबरदस्त या गोलंदाजाने. फक्त काही देशीयावर नियंत्रण काही ठेवू शकला नाही पहिल्या षटकामध्ये आणि त्यामुळेच 8 धावा खर्च झाल्या या षटकात. आणि तो मात्र बघायचं आहे कमबॅक या षटकात पाहायला मिळणार का. एक फील्ड खेळाडू त्याने मात्र डीप थर्डमॅनला सेट केलं आहे आमच्या व्यासपीठाच्या समोर बरोबर. या षटकातला पहिला चेंडू राऊंड विकेट, चेंडू हवेमध्ये मिस टाइम, क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर लावून येण्याचा झेल घेण्याचा प्रयत्न करतो. यस इट इज, फायनली मात्र विकेट मिळाली, पहिला ब्रेक थ्रू मिळतोय आणि पहिल्या विकेटचं पतन. लेफ्ट हँडेड बॅट्समन बॅक टू द पवेलियन, बळवंत निघून जातोय आणि मैदानावर लागतो 24 धावसंख्येवर पहिलाच धक्का. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यानं तो फेमस झाला. महेंद्र पाटील माणूस भला तरी तो मदत गोरगरीबाला. विजय केणे इज द न्यू बॅट्समन ॲट नंबर 3. बळवंत तमूत परतला, चांगलं फाईट दिलं बळवंतने. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप 24 धावांची आणि ते मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आहे तो गोलंदाज मैदानावर सूरज भोईर. पहिल्या षटकात सुद्धा तो विकेटच्या शोधामध्ये होता पण विकेट मिळाली नाही, पण फायनली मात्र त्याला विकेट मिळते. या षटकातल्या पहिल्या चेंडूवर भाग पाडलं, मोठा फटका खेळण्यासाठी मिस टाईम फटका आणि बरोबर शॉर्ट कव्हरला कुठली चूक न करता अप्रतिम झेल टिपला आहे त्या खेळाडूने. 24 लॉस ऑफ 1. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पॉवर प्ले नंतर विकेट मिळाली आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या, वेळ घेत आहे भरपूर. केवणी दिवे 24 लॉस ऑफ 1. चला सामना सुरू करा. पंच एकदा एक वॉर्निंग तुम्हाला दिलेली आहे ऑलरेडी. आधीच धावा कमी आहेत तुमच्याकडे खर्च करण्यासाठी, त्यात अजून त्या कमी होतील. फास्ट खेळायचं आहे. सेकंड वॉर्निंग बघा, पंचाने दिली तुम्हाला सेकंड वॉर्निंग. राऊंड विकेट, अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू. गुड लेंथ पेक्षा थोडासा चेंडू पुढे ठेवल्याने अत्यंत भेदक आणि वेगवान मारा पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट डिलिव्हरी कम्पेअर टू फर्स्ट ओव्हर. थोडासा कमबॅक खूप चांगला पाहायला मिळतो या षटकामध्ये गोलंदाज सूरज भोईरकडून. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट आहेत या षटकात. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली, दुसरा चेंडू निर्धाव
आणि चांगलं कमबॅक केलं आहे ते म्हणजेच गोलंदाज सूरजने. स्ट्राईक एंडला आपण बॅट्समन बघूया. मैदानावर आपण पाहतो आघाडीचा म्हणजेच पवन. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट पुन्हा एकदा. चांगला ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. आउटसाइड एज मागे जाते चेंडू. थोडीशी मिसफील्ड. एकच धाव मिळाली आहे चेंडूवर. एक धाव आता मात्र महत्त्वाची आहे मैदानावर, कारण ज्यावेळेस गोलंदाजी आपण पाहतोय वेगवान गोलंदाज आहे या षटकामध्ये तो म्हणजेच सूरज भोईर. अत्यंत भेदक मारा केला आतापर्यंत या इनिंगमध्ये त्या गोलंदाजाने. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली. धावफलकर एकूण अंकी झाले त्या 25 धावा. एक गडी बाद. प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून अप्रतिम टेलिकास्ट पाहायला मिळते. त्यांचे कॅमेरेज मात्र एक वेगळ्या क्लॅरिटीचे आहेत निश्चित तुम्हाला पाहायला मिळतात. जे आपण बघतो फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे कॅमेरे वापरले जातात ते मात्र कॅमेरेज तुम्हाला प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. स्पर्धेमध्ये वापरले. 25 लॉस ऑफ 1. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे ते गोलंदाज पुन्हा एकदा सूरज भोईरकडून. अजून काही मान्यवर आमच्या व्यासपीठ दिशेने येत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आताच आपण बघितलं की थोड्या वेळापूर्वी मौसम शेठ पाटील यांचं आगमन झालं व्यासपीठावर, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये बाईक लाभलेली आहे. तर सन्मान्य मंजित पाटील साहेबांचं आगमन झालं आहे. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. ग्रामपंचायत सदस्य खारबाव मंजित पाटील तुम्ही आता स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या चेंडू मिळते ती 1 धाव. धावसंख्या 26. आता त्यांच्यासोबत आताच मात्र त्यांचं आगमन झालं होतं मौसम शेठ पाटील यांना तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. त्यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये आम्हाला बाईक लाभलेली आहे. हृदयाच्या अंतःकरणात आभार त्यांचे आम्ही व्यक्त करू. त्यांच्या माध्यमातून मला स्पर्धेमध्ये एक मोठं पारितोषिक लाभलं आहे बाईकच्या स्वरूपामध्ये. राऊंड विकेट पुन्हा एकदा सूरज. शॉर्ट ऑफ लेन त्या दिशा दिली फक्त चेंडू हवेमध्ये आणि गलीमधून येत असताना काय झेल टिपल्या सेकंड स्लिपमध्ये. अप्रतिम कॅच. फलंदाज बाद. संगी धावून जातो हा संकटात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. ही पाहू शकता स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते त्यांचा फ्लेक्स. सन्माननीय मौसम शेठ पाटील उद्योगपती बरोडी यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी बाईक लाभलेली आहे आणि त्यांच्याशी आम्ही त्यांचा आभार जेवढं व्यक्त करू तेवढं कमीच आहेत. मग अशी आपण उल्लेख केला की सिद्धीजी भावेने की आपल्या विभागात जेवढ्या क्रिकेट स्पर्धा होतात भिवंडीमध्ये निश्चित या स्पर्धेमध्ये आपण मालिकावीरसाठी बाईक ज्या बघतो ते निश्चित आपण मौसम शेठ पाटील यांच्याच माध्यमात आपल्याला पाहायला मिळतात. आणि दोन्ही मित्रांचं मी कौतुक करेन, काशीनाथ शेठ पाटील काटेचे आणि त्याचबरोबर मौसम शेठ पाटील, की आपापल्या विभागामध्ये जेव्हा क्रिकेट स्पर्धा होत आहेत त्यांच्याकडे फक्त एका गोष्टीची मागणी करायची फक्त गरज आहे. तुमच्या दारी निश्चित तुमच्या स्पर्धेमध्ये एका मालिकावरची बाईक तुम्हाला निश्चित पाहायला मिळते. ही ओळख राहिली आहे मौसम शेठ पाटील आणि काशीनाथ पाटील यांची. धावसंख्या 26. 2 गडी बाद. स्लाइस केलाय पॉइंटला. क्षेत्ररक्षक काय टीममध्ये चेंडू तिथे कव्हर करते तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न होता पण नकार दिलाय. गुड डिसिजन. एकेरी धावसंख्या निश्चितच धावसंख्या पुढे पुढे जाऊ शकते. एकूण षटकं संपतात ती 3 आणि 3 षटकाखेर आपण धावसंख्या आपण बघूया. धावफर मला सांगतात शैलेश शेळके सुनील शेळके. एकूण 27 धावा म्हणजे 9ची गती पाहायला मिळते. 9 ते 27 आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये 9 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक ते 12. तुम्ही पाहता साईशला तुम्ही स्क्रीनवर बघता. याच नावाने हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो आणि काय परफॉर्मन्स. केंद्रीय राज्य मंत्री चषकामध्ये या स्पर्धेने थेट अंतिम फेरी गाठली आणि त्याच साईशचं नाव तुम्हाला पाहायला मिळतं क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून या संघाच्या माध्यमातून. महेंद्र शेठ पाटील यांचे चिरंजीव आहेत साईश आणि त्यांच्याच नावाने हा संघ सातत्याने आपल्या विभागात खेळत असतो. पुन्हा एकदा स्क्रीनवर मौसम शेठ पाटील यांना दाखवलं जात आहे. त्यांचं जेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे, कारण अशा क्रिकेट स्पर्धेत निश्चित पाहताय तुम्ही 48 ग्रामीण संघ खेळत आहेत, काही 40+ संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत.
आणि पारितोषिकांची सुद्धा संख्या भरपूर तुम्हाला पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक पहिल्या क्रमांकाचं रोख रुपये 1 आणि आकर्षक भव्यदिव्य चषक. दुसरा क्रमांक रोख रुपये 50,000 आणि आकर्षक भव्यदिव्य चषक. तिसरा आणि चौथा क्रमांक पारितोषिक समान आहे, रोख रुपये 20,000 रुपये, आकर्षक भव्यदिव्य चषक. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी कूलर आणि चषक आहे. तर मालिकावीरसाठी तुम्ही पाहू शकता मोसमशेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेली बाईकसुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. चला सामना सुरू करा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 9 धावांची गरज आहे. सूरज पायची 2 षटकं आपण बघितली, 2 षटकांमध्ये एकही निर्धाव नाही आहे. धावा खर्च केले ते 11, 2 विकेट त्याच्या नावावर. बघा दुसरी वॉर्निंग ऑलरेडी तुम्हाला पंचांनी दिली आहे, तिसरी वॉर्निंग म्हणजे तुम्हाला पेनल्टी असेल, त्यामुळे सांगण्याची गरज नाही आहे. फास्ट खेळायचं आपण. गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवर KP करण पाटील. या धावेसाठी सुद्धा संघर्ष करावा लागतोय तो देवरुंग संघाला. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. अजूनही फिल्डिंगची सेटिंग चालू आहे. राऊंड विकेट, टो क्रशर चेंडू. अपील पंचांकडे, पण पंच तेच सांगतात की चेंडू एसटी सोडून जात होता. गुड डिसिजन. शानू कुरेशी लेग बायचा सिग्नल पंचायती करतात. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. एकूण अंकित झाला त्या धावफलकावर 28 धावा. 8 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक. धावा कशाही हो त्या येणं गरजेचं आहे देवरुंग संघासाठी, कारण ज्याप्रमाणे अटॅक आपण बघितला मैदानावर, आपण 2 षटकांमध्ये सूरजची अप्रतिम गोलंदाजी, अत्यंत भेदक गोलंदाजी आणि धावा खर्च केले तर एकूण धावफलकर त्या 2 षटकात 11, 2 गडी त्याने बाद केले. एकमेव षटक जयेश पाटीलचं मात्र निश्चितच त्यांच्या नावावर राहिलं. ज्या षटकात आपण बघितलं की मैदानावर पण एकूण धावाले त्या 12. ऑन साईडला प्लेस करण्याचा प्रयत्न मैदानावर. पंचांचा कुठल्या प्रकारचा इशारा निश्चित बॅटची आतलीकडे घेऊन चेंडू आतमध्ये जातोय, बाहेर येतोय आणि तोपर्यंत मिळते ती 1 धाव. जयेश पाटीलने 16 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. 2 चेंडू झाले ते 2 धावा. या धावा महत्त्वाच्या आहेत. बॅटची मागणी करतायत फलंदाज. सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत जाणार अशी निश्चितच चिन्ह दिसू लागली आहेत, कारण 10 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र 7 धावांची अजूनही गरज आहे. जबरदस्त झुंज दिली आहे. कमी धावसंख्या असली तरी हरकत नाही. निश्चित आम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत झुंज देऊ हे जणू काही दाखवून दिले मैदानावर ते केवणी दिव्या संघाने. कट करायचा प्रयत्न होता. अप्रतिम डिलिव्हरी, अत्यंत भेदक मारा आहे. या षटकात आपण जबरदस्त परफॉर्मन्स बघतोय आणि खास करून या इनिंगमध्ये गोलंदाजीमध्ये जबरदस्त इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. तिन्ही गोलंदाजांनी इम्प्रेस केलं. एकमेव षटक आपण बघितलं जयेश पाटील 16 धावांचं, पण सूरजची 2 षटकं आपण बघितली अत्यंत भेदक माऱ्याची. इम्प्रेसिव्ह स्पेल. ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉट आहे. बघायचा चेंडू कुठे जातोय आणि चेंडू निश्चित निघून गेला सीमारच्या बाहेर. षटकार. वेल प्रसंगी धावून जातो हा संकटात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. जस्ट 1 रन अवे. स्कोर इज इक्वल. धावसंख्या 35. एकमेव खराब चेंडू आणि निश्चितच खराब चेंडू तुटून पडला. जुन्या चेंडूची मागणी ते करतायत आणि आता मात्र 1 धावेची गरज आहे. चांगला फटका पाहायला मिळाला. पहिलाच षटकार या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज आकाशच्या बॅटमधून 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. पुढचा सामना लगेच इथे सुरू होईल. 2 संघांमध्ये ऑलरेडी टॉस झालेला आहे. टॉस जिंकला तो राहणार या संघाने आणि मैदानावर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चांगला चेंडू होता. क्विक सिग्नल घेण्याचा प्रयत्न चांगला फिल्डिंग करण्याचा, पण तोपर्यंत पंच सिग्नल करतात लेग बाईज आणि सामना इथे फिनिश झालाय. सामना इथे जिंकलाय तो देवरुंग या संघाने. चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. दोन्ही संघांचा शेवटच्या टप्प्यापर्यंत चांगली झुंज पाहायला मिळाली, पण एकाच षटकाराने निश्चितच सामन्याचं चित्र इथे मात्र थोडंसं बदललं आणि सामना पूर्णपणे झुकला तो देवरुंग संघाच्या बाजूने आणि केवणी दिवे संघाला पत्करा